आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। आखाती युद्धाचा फटका आता हळद उत्पादनाला बसलेला आहे। हळदीची निर्यात थांबल्यानं हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत। लाखो रुपये खर्च करून हळद बाजारामध्ये कमी दरानं विकावी लागते आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका केळी निर्यातीला बसलाय। साधारणपणे 2 ते 2.5 हजार कंटेनर अडकल्यानं केळी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। JNPT बंदरामध्ये गेली 2 आठवडे 500 ते 600 केळीचे कंटेनर्स अडकलेले आहेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती LPG गॅस सिलेंडर बरोबरच आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांना देखील त्याचा फटका बसू लागलाय। धुळे शहरातील LPG गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं। नांदेड शहरातही नागरिकांना गॅस टंचाईची झळ सोसावी लागते। नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्याकरता रांगा लावलेल्या आहेत। ऑनलाईन बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान गॅस संपल्यानं नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे। धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं, मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अवैधरित्या गॅस पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गॅस सिलेंडरसाठी ठाण्यातही मोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं। ठाण्याच्या घोडबंदर इथल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असलेल्या गॅस वितरण कार्यालयावर मोठी गर्दी झाली। विहंग हॉटेल हायलँड पार्क जवळ असलेल्या गॅस वितरण कार्यालयावरही मोठी गर्दी झाली। बुकिंग वाढल्यामुळे टंचाई निर्माण झाली असं प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जात आहे। जळगावामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलं। गैरप्रकारे गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान नागरिकांनी गोंधळून जाऊ नका असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। हेल्पलाईन नंबरवर तक्रार करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। उत्तर पूर्व जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे, मात्र चुलीवर सगळेच पदार्थ बनवता येत नाहीत। त्यामुळे अनेक पदार्थ हे हॉटेलच्या मेन्यू कार्डमधून गायब झालेले आहेत। ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर हॉटेलला टाळं ठोकण्याची वेळ येणार आहे असं हॉटेल मालकांनी सांगितलं। गॅस टंचाईमुळे गोंदियातील हॉटेल चालकांवर संकट ओढवलंय। गोंदियाच्या रेल टोली इथल्या प्रसिद्ध कॉफी हाऊस हॉटेलमध्ये ते हॉटेलच बंद करण्याची वेळ आलेली आहे। हॉटेल चालकाने शेगडीचा वापर सुरू केलेला आहे। डोसा, इडली, सांबार, वडा हे सगळे पदार्थ बंद करण्यात आलेले आहेत। बुलढाण्याच्या खामगावमधील शिवानी ब्रोकर्स इथं पार्ले बिस्किट बनवण्यात येतं। आता गॅस पुरेसा नसल्यानं चक्क कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे। पार्ले कंपनीला दर दिवसाला 3 टन गॅस लागतो, पण गॅसच उपलब्ध होत नाहीये। त्यामुळे कंपनी बंद करण्यात आली आहे। कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते। NCL अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजच्या शास्त्रज्ञांनी 20 वर्ष LPGला पर्यायी इंधन म्हणून बायोमासपासून LPG प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीरित्या तयार केला। या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांक ही उत्तम आहे आणि LPGपेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतो। येवल्यात गॅस टंचाईवर मात करत एका कारागिरानं भन्नाट शक्कल लढवून काढली। तुषार लाड नावाच्या कारागिरानं ऑइलवर चालणारी आगळीवेगळी शेगडी तयार केली आहे। ऑइलवर चालणारी शेगडी सध्या येवल्यामध्ये जोरदार चर्चेचा विषय आहे। हॉटेल व्यावसायिकांना ही शेगडी वरदान ठरते आहे। गॅसचा तुटवडा, सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक चुलीवर स्वयंपाक बनवायला लागलेले आहेत। त्यामुळे लाकडांची मागणी वाढल्यानं वखारीमध्ये लाकडाचे दरही वाढलेत। लाकडाच्या दरामध्ये प्रति किलो 5 रुपयांनी वाढ झालेली आहे। चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आईची पाक इथं सौर ऊर्जेचा वापर करून शालेय पोषण आहार बनवला जातो। सौर ऊर्जेचा वापर करून दररोज 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांकरता अन्न शिजवलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज आणि उद्या 2 दिवस जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्याकरता पहिल्याच दिवशी जवळपास 2 लाख भाविकांनी हजेरी लावली। भाविकांकरता चुलीवर स्वयंपाक बनवण्यात आला। शिर्डीच्या साई मंदिरातील भोजन प्रसादामध्ये कपात करण्यात आली आहे। भोजन बनवण्याकरता दररोज 1.5 टन गॅस खर्च होत असतो। साईबाबा संस्थानकडे केवळ 15 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे। त्यामुळे भोजन प्रसादातील काही पदार्थ कमी करण्यात आले। शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून प्रसाद पाकिट विक्रीवर बंधनं घालण्यात आली आहेत। गॅसच्या संकटामुळे प्रसाद पाकिटाच्या विक्रीवर बंधनं घालण्यात आली आहेत। एका साई भक्ताला केवळ एकाच प्रसादाचे पाकिट मिळणार आहे।
बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अधिक दरानं गॅस सिलेंडरची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय। काही ठिकाणी साठेबाजी करण्यात येत असल्याच्या घटनाही घडल्या। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून 19 ठिकाणी पथकं तैनात करण्यात आली आहेत। आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 20 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। भिवंडीत गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघडकीस आला। जिल्हा नियंत्रण निषेध विभागानं वडगाव इथं धाड टाकून गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला। एक महत्त्वाची बातमी बघूयात। नाशिकमधून ही बातमी आहे। नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनांचा कार्यक्रम पार पडला। हिंदूंचा रुपया हिंदूलाच या माध्यमातून हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिकांच्या याद्यांचं प्रकाशन पार पडलं। नाशिक शहरातील लहान मोठे कारागीर व्यावसायिक यांच्या यादीचं संकलन करण्यात आलेलं होतं। हिंदू हित रक्षा संघटनेच्या माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमात नितेश राणेंनी घणाघाती टीका केली। मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं। 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं। काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही। मग कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं। हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही। जे जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग जी होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत। मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्ववादी विचाराचे आज महापौर आणि हे सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले आहेत। आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार एवढा माझा ठाम विश्वास आहे। इथे आय लव्ह मोहम्मद वाले कोणच तुम्हाला दिसणार नाही, हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो। कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका, हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय। आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका। मुंबई महापालिकेमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यात चांगली जुंपली। मुंबई महापालिका म्हणजे मच्छी बाजार आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला। मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे, त्यांना सत्तेचा माज आलाय असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आणि त्यांनी निशाणा साधला। इतकं वर्ष उलटून सुद्धा महापालिकेमध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरच फिरत होते, पहिल्यांदाच कार्यकर्ते येऊ लागलेत, त्यामुळे किशोरीताईंनी सवय करून घ्यावी असा उपरोधिक टोला महापौर रितू तावडे यांनी त्यांना लगावला। पण कमल का फूल लगाया लावलेलं होतं म्हणजे तो भाजपचाच कोणतरी होता आणि उद्धटपणे बोलायला लागलं। म्हटलं ए काय मच्छी मार्केट आहे की जत्रा आहे, नीट उभं राहायचं। आता हे स्वाभाविक आहे ना, जी ॲक्शन आली त्याला रिॲक्शन होणार। आणि आमची दोन्ही मुलं काळजी घेत होती की ताई येत आहेत, पटकन वळला तर धक्का लागून मागच्या वेळेला एकदा झालं म्हणून दुसऱ्यांदा झालं तर पडू शकतो ना। मग हे पण आता त्यांच्या अंगात सत्ता आली आहे असं म्हणायला हरकत नाही कार्यकर्त्यांच्या। मुंबईकर आपापली कामं घेऊन येतात आहे आणि त्यांची ती कामं त्या ठिकाणी होतात आहे म्हणून ते मुंबईकर येतात आहे। तर त्यामुळे गर्दी खूप वाढली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डिंग मध्ये, सगळ्या त्या पॅसेज मध्ये, सगळ्या फ्लोअर मध्ये ह्यांना धक्काबुक्की झाली असेल म्हणून ते अशा म्हणाल्यात। ताईंना सांगा आता सवय लावून घ्या, आता आपण या ठिकाणी मुंबईची कामं करण्यासाठी बसलोय। या ठिकाणी महायुतीचे सगळे नगरसेवक, या ठिकाणी बसलेल्या महापौर म्हणून मी, उपमहापौर, सगळे चेअरमॅन मुंबईच्या लोकांची कामं करण्यासाठी बसली आहेत म्हणून कदाचित ही गर्दी वाढली। मुंबईच्या लोकांची कामं होतात आहे म्हणून वाढली आहे, तर त्यामुळे त्यांना हा मच्छी बाजार। आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्र विशेष।
नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी एक धोरणात्मक निर्णय घेतलाय. निर्णयानुसार घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळवण्यासाठी महावितरणने निवासी रूफटॉप सोलर योजनेअंतर्गत दरात मोठी कपात केली आहे. नव्या निविदेनुसार 1 किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाची किंमत आता सुमारे 45,450 रुपये निश्चित करण्यात आली असून यामुळे ग्राहकांची सुमारे 15,000 रुपयांची थेट बचत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे विद्यापीठ चौकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. पुणे हे देशातील GCC कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचं नमूद करत मुख्यमंत्र्यांनी या पुलाला स्वर्गीय अजित पवार यांचं नाव देण्याच्या मागणीला सहमती दर्शवली. नाशिक महानगरपालिकेनं भांडवली बाजारात ऐतिहासिक पाऊल टाकत आपल्या ग्रीन बॉन्डचं लिस्टिंग नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिंगिंग बेल वाजून हा सोहळा पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की नाशिकने एकाच वर्षात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही माध्यमातून बॉन्ड जारी करून नवा आदर्श ठेवला. या निधीचा वापर प्रामुख्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा योजनांच्या सक्षमीकरणासाठी केला जाणार आहे. इन्सेंटिव्ह अर्बन चॅलेंज फंड या दोन्हीच्या माध्यमातून एक प्रकारे नाशिक महानगरपालिकेला हे पैसे बिनव्याजी मिळत आहेत. कुठलंही व्याज त्याला लागणार नाहीये. पर्यावरणाचं संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधण्यासाठी राज्य शासन मिशन मोडमध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित आंतरराष्ट्रीय ऑर्बोरिकल्चर परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की राज्यातील वनक्षेत्र 23% 33% नेण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल. यामध्ये डिजिटल ट्विन यासारख्या तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक वृक्षाचं आरोग्य आणि जीवनचक्र नोंदवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या रोबोटिक्स आणि UAV फॅसिलिटीचं भूमिपूजन पार पडलं. आधुनिक युद्ध पद्धतीत ड्रोन आणि मानवविरहित प्रणालीचं महत्त्व वाढत असताना हा प्रकल्प भारताच्या संरक्षण क्षमतेला नवी दिशा देणारा ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारच्या विशेष संरक्षण आणि एरोस्पेस धोरणामुळे मिहान परिसरात तंत्रज्ञानाची मोठी परिसंस्था तयार झाली असून यामुळे आतापर्यंत 1.20 लाख लोकांना रोजगार मिळाला. राज्यातील 9 ते 14 वर्ष वयोगटातील सुमारे 9,84,000 मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचवण्यासाठी HPV प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणं महत्त्वाचं आहे. महिलांचं आरोग्य चांगलं असेल तरच कुटुंब आणि समाज मजबूत राहतो या भावनेतून ही मोहीम राबवली जाते. अर्ली डिटेक्शन हा महत्त्वाचा पार्ट असतो आणि आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण प्रतिबंधक करण्याची आवश्यकता आहे आजाराला आणि म्हणून आपण ही HPV लस देणार आहोत. राज्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. ग्रामीण भागातील महिलांना आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न ठेवता त्यांना निर्यात विषयक विशेष प्रशिक्षण दिलं जातं. यामुळे बचत गटांचा माल साता समुद्रापार पोहोचण्यास मदत होणार आहे अशी माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत दिली. धान्याने निर्यात विषयक प्रशिक्षण महिलांना दिले जाते. राज्यामध्ये मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस सारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे 27 आणि 28 मार्च 2026 रोजी होणाऱ्या पल्स 2026 या जागतिक वैद्यकीय परिषदेचा कर्टन रेझर कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवन इथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की या आयोजनामुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक जागतिक स्तरावर वाढेल. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ पार पडला। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान करण्यात येणार आहे। यापूर्वी जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून फडणवीसांना डी.लिट पदवी देण्यात आली होती। पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी पुरवठा वितरण नियमन आदेश 2000 मध्ये शनिवारी सुधारणा केली असून पीएनजी आणि घरगुती एलपीजी कनेक्शन देखील आहे। अशा कुटुंबांना घरगुती एलपीजी सिलेंडर आता ठेवता येणार आहे। देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे। नागरिकांनी धोकादायक पद्धतीने इंधनाची साठवणूक करू नये। पेट्रोल पंपांनी देखील इंधनाची सुटी विक्री करू नये। असं असताना आढळलं तर संबंधित पंपचालकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पेट्रोलियम मंत्रालयानं दिला आहे। नाविन्यपूर्ण उपक्रमांकरता भरीव तरतुदी करत मुंबई विद्यापीठाचा 2026-27 या वित्तीय वर्षाचा रुपये 1054.12 कोटींचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये मंजूर करण्यात आला। कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या अधिसभेमध्ये या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली। गेल्या 5 वर्षांमध्ये नैसर्गिक कारम रस्त्यांवरील अपघात, विहिरीत पडल्यानं विजेचा धक्का आणि शिकारींमुळे राज्यातील 675 बिबट्यांचा मृत्यू झाला। बिबट्यांचा सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण 181 मृत्यू हे पुणे विभागात आहेत। नाशिक दुसऱ्या क्रमांकावर आहे। विविध पातळ्यांवर उपक्रम राबवून सुद्धा बिबट्यांचे मृत्यू आणि त्यांच्यामुळे होणारी मनुष्यहानी या दोन्ही घटना कमी करायला वन विभागाला यश आलेलं नाहीये। दरम्यान याच कालावधीमध्ये राज्यात 187 वाघांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झालेला आहे। माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे। यावर्षी मार्चच्या मध्यावरच पारा 40कडे जात असल्यानं धरणांमधील पाण्याची वेगानं वाफ होत असल्यानं पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये। राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आत्ताच 60.37% आला आहे। जुहूतील विमानतळाचं रडार स्थलांतरित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं उच्च न्यायालयामध्ये दिली। यामुळे विमानतळा शेजारील फनल झोनमधील पुनर्विकासाला ब्रेक लागलाय। मुंबई महानगरामध्ये उकाड्यानं कहर केलाय। अशातच लोकल प्रवासात फुकट्या प्रवाशांनी एसी ट्रेनमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं तिकीट तपासणीची मोहीम तीव्र केली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील टीसीनच्या पथकांनी 12 दिवसांमध्ये 4430 प्रवाशांना फुकटात एसी ट्रेनचा गारेगार प्रवास करताना पकडलं आणि त्यांच्याकडनं दंड वसूल केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आणि बालविकास विभागाच्या खर्चात 7 पट वाढ झाल्याचं दिसून आलंय। लाडकी बहीण योजनेकरता राज्य सरकारनं सुमारे 4887 कोटी 24 रुपये खर्च अपेक्षित धरलेला होता, पण प्रत्यक्षात या योजनेवर तब्बल 7 पट म्हणजे 34,429 कोटी 48 लाख रुपये खर्च झाल्याची आकडेवारी समोर आली आहे। जळगावच्या धरणगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतो आहे। नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। गॅस एजन्सीच्या गोडाऊन आणि कार्यालयाबाहेर सिलेंडर मिळवण्याकरता ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। चाळीसगाव तालुक्यामध्ये सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवतोय। नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्यानं अनेक कुटुंबांनी पर्याय म्हणून जळाऊ लाकडाचा वाण करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे शहरातील लाकूड वखारींमध्ये जळाऊ लाकडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। सिलेंडर तुटवड्यामुळे चुलीवरच्या जेवणाची परंपरा पुन्हा एकदा जिवंत झाल्याचं चित्र कोकण किनारपट्टीवर बघायला मिळतं। युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरचं बुकिंग बंद झालं, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांसमोर संकट उभं ठाकलं होतं। या संकटावर कोकणातील हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवणं अशा प्रकारे पर्याय निवडून मात केलेली आहे। चुलीवर तयारी होणारी गरमागरम भाकरी, ताज्या माशांची चव आणि कोकणी मसाल्यांचा सुगंध अशा जेवणावर पर्यटक ताव मारतायत। जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये लिंबाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच लिंबू महागलय। 30 रुपये किलोनं विक्री होणारा लिंबू थेट 150 रुपये किलोवर जाऊन पोहोचलेला आहे। चिपळूणकरांकरता एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। वाशिष्ठी महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या यादीत आलेली आहे। चिपळूणच्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट खाडीत आणि नदीपात्रात सोडलं जात असल्याचा निष्कर्ष या अहवालामध्ये काढण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते इथल्या देवराई अंतर्गत बॉटॅनिकल बाग बहरू लागलेले आहे। तालुक्यात प्रथमच लोकसहभागातून साकारलेल्या या देवराईचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या देवराईमध्ये तब्बल 250हून अधिक प्रकारची वेगवेगळी झाडं लावली गेली आहेत।